तर पैठणमध्ये गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था बाधित राहावी यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केलाय। त्यावेळी गणेश उत्सव काळात सामाजिक उपक्रम राबवत गणेश उत्सव साजरा करा असं आवाहन पोलिसांनी केलंय। पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी हे आवाहन केलं आहे। दरम्यान त्यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी सुरेश वायभट यांनी। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अच्छा जयघोष करत गुलालाची उधळण करत आज बाप्पाचं जे आगमन आहे ते मोठ्या उत्साहात झाल्याचं पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर हे निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। पोलीस प्रशासनाकडून ठिकठिकाणी जो आहे तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। सर, मला सांगा कशा पद्धतीने बंदोबस्त या ठिकाणी राबवणार? आमच्या संपूर्ण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्रत्येक बीटमध्ये पेट्रोलिंग लावलेली आहे आणि शहरामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी फिक्स पॉईंट लावलेले आहेत, बॅरिकेड लावलेली आहे। सर्व गणेश भक्तांना आपली गणेश मूर्ती व्यवस्थित हे करण्यासाठी त्यांना आम्ही पायी सोडत आहोत। सगळीकडे बॅरिकेड आणि पेट्रोलिंग हे केलेली आहे। आम्ही साधारणपणे किती गावामध्ये आपले एक गाव आहे गणपतीची संकल्पना चालू आहे आणि गणेश भक्तांना नेमकं काय आवाहन करा? आम्ही सर्व गणेश भक्तांना हे आवाहन करतो की आपण शांततेत गणेशोत्सव साजरा करूया, डीजे मुक्त गणेश मंडळ करूया। तसेच प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ज्या गणेश मंडळ बसलेले त्या ठिकाणी CCTV लावूया आणि गावामध्ये वृक्षारोपण करूया असं मी सर्वांना आवाहन करतो। लोकशाही न्यूजसाठी सुरेश वायभट, पैठण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।